भाडे मारून आणि 5 वाजता उठून गेलो होतो मच्छी वगैरे घेऊन, आणि ते देऊन आपण नंतर मग परत भाडे मारायला रिक्षावरती गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आपण घरी आलो आणि जेवलो वगैरे आणि मग थोडासा आराम करून मग आता आपण पुन्हा निघालो रिक्षावरती जायला. तर आता आपण बघणार आहोत आपल्याला रिक्षावरती किती आणि कसे भाडे भेटणार आहेत. तर आणि आपण सकाळी जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्याला मच्छीला गेलो होतो तेव्हा 300 रुपये भेटला होता भाडा. आणि त्याच्यानंतर आपण रिक्षावरती फक्त उबेरवरतीच आपल्याला 5 भाडे भेटले होते. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला 737 काहीतरी भेटले होते. तर मग आपण त्याच्यानंतर घरी आलो, जेवलो, आराम केला आणि आता आपण परत निघालो. तर आपण पुढे बघणार आहोत आपल्याला दुपारनंतर किती आणि कसे भाडे भेटणार आहेत. मी आता निघालोय रिक्षावर जायला आणि आता आपण तुम्ही बघू शकता CNG पण फुल आहे आणि आपण निघालोय. आता सध्या मी आहे कशेळी टोलनाका इथे आहे, टोलनाक्यावरती आहे. तर आता मी चालू करतोय आपलं ओला वगैरे चालू करतो, ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही ॲप्लिकेशन आपण चालू करू. ऑनलाईन जाऊ मित्रांनो त्याच्यावरती आणि बघूया कोणता भाडा आपल्याला कुठून भाडा भेटतोय वगैरे चेक करूयात आपण. ओला तर ऑनलाईन गेलेलो आहोत, तर बघूया आता रॅपिडोवर ऑनलाईन जाऊ आपण. तर रॅपिडो सुद्धा ऑनलाईन गेलेला आहे मित्रांनो आणि उबर सुद्धा आपण ऑनलाईन आहोत. आता बघूयात आपल्याला कशावरती भाडा भेटतोय ते. तर मित्रांनो आपल्याला इथूनच कशेळी ग्राउंड आहे तिथूनच आपल्याला उपवनचा भाडा भेटलेला आहे. तर आपण त्यांना पिकअप करायला चाललोय. तर या तुम्ही माझ्यासोबत, चला. तर आपली पहिली राईड पूर्ण झालेली आहे आणि आपण पॅसेंजरला उपवनला सोडलेलं आहे आणि आपल्याला त्याचे भेटलेले आहेत 131 रुपये. तर पॅसेंजरने आपल्याला टिप पण ॲड केली होती. तर मित्रांनो चला बघूयात आपण आता आपल्याला पुढे कोणता भाडा भेटतोय ते. तर आपल्याला इथून गावणबागवरनं ऐरोलीचा भाडा भेटलेला आहे. तर या माझ्यासोबत, चला. मित्रांनो आता आपण आलो इथे ऐरोली माइंड स्पेस आणि आपल्याला 143 रुपये भेटलेले आहेत या राईडचे. आणि लगेच आपल्याला इथून तुम्हाला दाखवतो ना, इथून लगेच आपल्याला मुलुंड ईस्टचा भाडा भेटलेला आहे. तर आपण पॅसेंजरचा वेट करतोय. मित्रांनो असे एकामागे एक भाडे भेटले ना की रिक्षा चालवायला एकदम मजा येते. ऐरोली ईस्टला माइंड स्पेसला आपण उभे आहोत, पॅसेंजरचं वेट करतोय. आपल्याला इथून जायचं आहे मुलुंड ईस्टला, जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवलं. तर बघूयात मुलुंड ईस्टवरनं आपल्याला कुठला भाडा भेटतो, लगेच भेटतो असाच की थोडं थांबायला लागतं. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो. तर आपण पोचलोय आता मुलुंड ईस्टला. पॅसेंजरला आपण सोडलेलं आहे आणि त्याचे भेटलेले आहेत आपल्याला 115 रुपये. तर बघूयात आता पुढे कुठे आपल्याला भाडा भेटतो, कुठला भाडा. तर आपल्याला पुन्हा एकदा उबरवरतीच भाडा भेटलेला आहे, ठाणे विष्णुनगरचा. तर चला आता आपण पॅसेंजरला पिक करूयात, नाहीतर पॅसेंजर कॅन्सल करेल. मित्रांनो पॅसेंजरला आपण त्याच्या लोकेशनवर सोडलेलं आहे आणि लगेच आपल्याला इथून तुम्ही बघू शकता आपल्याला इथून मुलुंड वेस्टचा भाडा भेटलेला आहे. तर चला आपण त्या पॅसेंजरला पिक करू आणि त्याच्या लोकेशनवर सोडू. मुलुंड स्टेशनवरनं आपल्याला लगेच दुसरा भाडा भेटला ठाण्याचा, पाचपखाडीचा. तर आपण इथे पॅसेंजरचा वेट करतोय. पॅसेंजर कुठे आहे माहीत नाही, आपण लोकेशनवर पोहोचलोय. पॅसेंजर आल्यावरती आपण त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर पोहोचवू. तर मित्रांनो आपण
मुलुंडवरनं भाडा घेतला होता पाचपाखाडीचा, तिकडे पॅसेंजरला सोडलं आणि लगेच आपल्याला पाचपाखाडीवरनं कासारवडवलीचा भाडा भेटला। तर बघू शकता मित्रांनो, आपण कासारवडवलीला आहोत। इथे आपण पॅसेंजरला सोडलेलं आहे आणि पॅसेंजरकडनं आपल्याला 126 रुपये भेटलेले आहेत। तर बघूयात आता आपल्याला पुढचा कुठला भाडा भेटतोय ते। थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आपल्याला इथून ज्युपिटर हॉस्पिटलचा भाडा भेटलेला आहे। तर आपण पॅसेंजरला पिक करून ज्युपिटर हॉस्पिटलला ड्रॉप करणार आहोत। तर चला बघूया। मित्रांनो, आपण कासारवडवलीवरनं आपल्याला ज्युपिटर हॉस्पिटलचा भाडा भेटला होता, त्याला आपण ड्रॉप करून आता तिथून लगेच आपल्याला वसंत विहारचा भाडा भेटला। तर मग आपण वसंत विहारला एका पॅसेंजरला ड्रॉप केला आताच, त्याचे आपल्याला 77 रुपीज भेटले आणि आपण आता उभे आहोत पवारनगरला, बघू शकता। आणि आपण आजच्या दिवसातली शेवटची राईड घेतली होती। आता आपण इथून घरी जाऊ। आता आपण सध्या इथे पवारनगरला आहोत, इथून आपण घरी जाऊ। तर घरी जाण्याच्या आधी आपण बघूयात आजच्या दिवसात आपण किती राईड घेतल्या आणि कोणत्या ॲपवर आपण राईड घेतल्या आणि आपल्याला त्याचे किती पैसे भेटले दिवसभरात ते आपण बघूयात। तर मित्रांनो, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मी सकाळपासून दुपारपर्यंत 6 राईड घेतल्या होत्या उबेरवरती आणि त्याच्यानंतर टोटल आपल्या 14 राईड झालेल्या आहेत। म्हणजे त्याच्या दुपारनंतर आपण 8 राईड घेतल्या उबरवरती। आणि मित्रांनो, दिवसभरात आपल्याला फक्त उबरवरतीच राईड भेटल्या, बाकी ओला आणि रॅपिडोवरती आपल्याला राईड भेटल्या नाही, त्यामुळे आपण फक्त उबेरवरतीच घेतल्या। आणि उबरवरती आज एक अपॉर्च्युनिटी पण होती की 12 राईड पूर्ण झाल्यानंतर 170 रुपये एक्स्ट्रा भेटणार होते। तर ते पण आपल्याला 170 रुपये एक्स्ट्रा भेटलेले आहेत। उबरवरती दिवसभरात आपण 14 राईड घेतल्या आणि त्याचे आपल्याला 1850 भेटले। आणि आपण सकाळी गेलो होतो मच्छी घेऊन 5 वाजता उठून, त्याचे आपल्याला 300 रुपये भेटले होते। तर 1850 आणि 300 मिळून आपल्याला टोटल 2150 रुपये भेटलेले आहेत दिवसभरात मित्रांनो। आणि तर मित्रांनो, अशी आपली दिवसभरातली कमाई होती। आपल्याला उबरने 12 राईड पूर्ण झाल्यामुळे 170 रुपये एक्स्ट्रा पण दिले आहेत, तेच याच्यामध्ये ॲड झालेले आहेत। मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, आज दिवसभर रिक्षा चालवून आपण एकूण 2150 रुपयाचा धंदा केला। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। असेच रिअल आणि मजेशीर रिक्षा ब्लॉग्स मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।